सारवत विश्वतोमुखम अस्तोहम अनवद्यम च सूत्रम सूत्रविदो विभुः. म्हणजे कमीत कमी अक्षरे, निसंदिग्ध आशय असलेले, आशयाचा संपूर्ण सार सांगणारे, वैश्विक अर्थपूर्ण, व्याकरण शुद्ध, समजायला अशक्य नसणारे सूत्र म्हणजे आदर्श सूत्र. ही सर्व वैशिष्ट्ये पातंजल योगसूत्रामध्ये सामावलेली आहेत. मात्र या संस्कृत सूत्रांचे पठण करताना शब्दांची सुस्पष्टता, योग्य उच्चार व व्याकरणाची शुद्धता खूप गरजेची आहे. ह्या सूत्रांचे पठण ज्यावेळी पुन्हा करतो किंवा ऐकतो त्यावेळी आपले मन जागृत होऊन त्या सूत्रांच्या अर्थाचा मागोवा घेऊ लागते व ह्या पातंजल योगसूत्रांचे उद्दिष्ट व ध्येय याची आपल्याला हळूहळू जाणीव होऊ लागते आणि त्यातूनच आपल्याला ज्ञान व स्थिरचित्तता प्राप्त होते. स्ट्रेस व टेन्शन यापासून मुक्त होऊन आपण आपल्या श्वासप्रश्वासावर लक्ष केंद्रित करून तो कधी नियंत्रित करू लागतो हे आपल्यालाच कळत नाही. परिणामी आपण अशा शारीरिक व मानसिक अवस्थेकडे जाऊ लागतो की ज्यामुळे विकार व विचार यापासून दूर जाऊन एका शांत व माहितीपूर्ण जडमुलात नसलेल्या जीवनाकडे आपली वाटचाल चालू होते. अशा प्रकारच्या शारीरिक व मानसिकदृष्ट्या स्थिरतेमध्ये आपण हळूहळू स्थित होऊ लागतो. शांततेचा आणि शुद्ध दैवी अवस्थेचा आपल्याला साक्षात्कार होतो. अशा प्रकारचे जीवन जगणे हेच तर योगाचे उद्दिष्ट आहे. चला आपण आता पातंजल योगसूत्रांचे पठण करू. सर्वांना नमस्कार. माझा आवाज नसलाय थोडंसं पातंजल योगसूत्र याचं पठण अभ्यासाला मला होतं, परंतु जेव्हा लॉकडाऊन होतं अनेक लोकांना मंत्रयोग शिकवण्याचा योग आला आणि काही लोकांना हे पातंजल योगसूत्र तालबद्ध पठण केल्यामुळं प्रतिकारशक्ती वाढण्यास सांगितली. अशा अनेक कार्यक्रमांनी ऑनलाईन ऑफलाईन केले. बऱ्याच डॉक्टरांनाही आम्ही शिकवलं. एका हॉस्पिटलमध्ये तर 8 डॉक्टर सगळ्यांना ट्रेन होतो आणि अशाही लोकांना आम्ही प्राणांचे दिव्य मन आणि हे पातंजल योगसूत्र हे म्हणून घेतल्यानंतर एक प्रकारचा म्हणजे मानसिकदृष्ट्या जे ढळलेले होते आपण राहतो का नाही, परंतु हे सूत्रातून त्यांना एक मनाचं एक सामर्थ्य वाढण्याचं त्यांनी सांगितलं. म्हणून त्यावेळेपासून आम्ही हे पातंजल योगसूत्र पठण आम्ही करायला सुरुवात केली. आज आपण त्याच्यामध्ये 195 सूत्र आहेत. आकडेवारी म्हणजे तर प्रत्यक्षात विभूतीपादामध्ये सूत्र नंबर 21 नंबरचं 2 आहे, त्यामुळे एकूण 196 सूत्र आहेत. तर त्याच्यामध्ये कसं म्हणावं, अभ्यासाला काही सूत्र असतात परंतु सगळी सूत्र लक्षात ठेवली जात नाही. आज सकाळी सुद्धा आज प्राणायामचा जो त्याच्यावर विवेचन करताना सरांनी वैशिष्ट्यामधले काही सांगितले. सुरुवातीलाच त्याने प्राणसहितम वशे सर्वांनी दिवेयम प्रतिष्ठितम हे वगैरे तरी सूत्र वेद आणि उपनिषदाबद्दल वशिष्ठ ऋषींची काही सूत्र सांगितली. प्राण्यांचे काही प्राणायामे न सर्व क्षय भवे हे सुद्धा काही सूत्र मनाला भावून जातात आणि आपण त्यातून बरं होऊ शकतो असा आमचा अनुभव. म्हणून हे पातंजल योगसूत्र आणि प्राण आराधनेचे मंत्र सुरू केले. आज आपल्याला 40 मिनिटं दिलेली असल्यामुळं आपल्याला जेवढं एक अध्याय म्हणजे एक पाद होईल असं मला वाटतं. कसं म्हणावं याच्याबाबत पहिल्यांदा मी मला सांगा. सुरुवातीला मी आणि माझी पत्नी 1-8-1 असं तालबद्ध म्हणत होतो, परंतु आज असं आहे की नुसतंच म्हणण्यापेक्षा तुम्हाला शिकवायचं असल्यामुळं
पहिल्यांदा मी सूत्र पूर्ण म्हणणार आहे. जी सूत्र छोटी छोटी आहेत ती पूर्ण म्हणेन, जी मोठी आहे त्याची फोड करून म्हणेन. पहिलं सूत्र मी पूर्ण म्हणायच्या वेळेला तुम्ही काहीच म्हणायचं नाही, नुसतंच ऐकायचं. नंतर मी फोड करणार, मग तुम्ही म्हणायचं आणि शेवटी तुम्ही पूर्ण म्हणायचं. म्हणजे तुम्ही म्हणताना फक्त एक सूत्र 2 वेळा म्हणायचं. पातंजल योग सूत्र पठन. अथ समाधिपाद. अथ योगानुशासनम. अथ एक मिनिट फोड पहिल्यांदा म्हणायचे तुम्ही. मी पहिल्यांदा एक सूत्र म्हणणार, तुम्ही ते म्हणायचं नाही, कळलं का? फोड पहिला म्हणायची, मग पूर्ण म्हणायचं, कळलं? आता पुढे सुरुवात करतो. अथ योगानुशासनम. अथ योगानुशासनम. योगश्चित्तवृत्ति निरोधः. योगः चित्तवृत्ति निरोधः. योगश्चित्तवृत्ति निरोधः. तदा दृष्टुः स्वरूपेव स्थानं. तदा द्रष्टुः स्वरूपेव स्थानं. तदा द्रष्टुः स्वरूपेव स्थानं. वृत्तिसारोप्यमितरत्र. वृत्तिसारोप्यम् इतरत्र. वृत्तिसारोप्यमितरत्र. वृत्तया पञ्चतया क्लिष्टा क्लिष्टाः. वृत्तयः पञ्चतयः क्लिष्टा क्लिष्टाः. वृत्तया पञ्चतया क्लिष्टा क्लिष्टाः. प्रमाणविपर्ययविकल्पनिद्रा स्मृतयः. प्रमाणविपर्यय विकल्पनिद्रा स्मृतयः. प्रमाणविपर्यय विकल्पनिद्रा स्मृतयः. प्रत्यक्षानुमानागमा प्रमाणानि. प्रत्यक्ष अनुमानागमाः प्रमाणानि. प्रत्यक्षानुमानागम प्रमाणानि. विपर्ययो मिथ्या ज्ञानं मदरूपप्रतिष्ठं. विपर्ययः मिथ्या ज्ञानं अदरूपप्रतिष्ठं. विपर्ययो मिथ्या ज्ञानं अदरूपप्रतिष्ठं. शब्दज्ञानानुपाति वस्तुशून्यो विकल्पः. शब्दज्ञानानुपाति वस्तुशून्यो विकल्पः. शब्दज्ञानानुपाति वस्तुशून्यो
निद्रा अभाव प्रत्ययालंबना वृत्तिर्निद्रा अभाव प्रत्ययालंबना वृत्तिर्निद्रा अनभूत विषया संप्रमोष स्मृति अनभूत विषया संप्रमोषः स्मृतिः अनभूत विषया संप्रमोष स्मृतिः अभ्यास वैराग्याभ्यां तन्निरोधः अभ्यास वैराग्याभ्यां तन्निरोधः अभ्यास वैराग्याभ्यां तन्निरोधः तत्र स्थितो यज्ञोऽभ्यासः तत्र स्थितो यज्ञोऽभ्यासः तत्र स्थितो यज्ञोऽभ्यासः स तु दीर्घकालनैरन्तर्यसत्कारासेवितो दृढभूमिः स तु दीर्घकालनैरन्तर्य सत्कारासेवितो दृढभूमिः स तु दीर्घकालनैरन्तर्यसत्कारासेवितो दृढभूमिः दृष्टानुश्रविकविषयवितृष्णस्य वशीकारसंज्ञा वैराग्यम् दृष्टानुश्रविक विषयवितृष्णस्य वशीकारसंज्ञा वैराग्यम् दृष्टानुश्रविकविषयवितृष्णस्य वशीकारसंज्ञा वैराग्यम् तत्परं पुरुषख्यातेरगुणवैतृष्ण्यं तत्परं पुरुषख्यातेः गुणवैतृष्ण्यं तत्परं पुरुषख्यातेर्गुणवैतृष्ण्यं वितर्कविचारानन्दास्मितारूप अनुगमा सम्प्रज्ञातः वितर्कविचार आनन्दास्मितारूप अनुगमा सम्प्रज्ञातः वितर्कविचारानन्दास्मितारूपानुगमा सम्प्रज्ञातः
धीर्यस्मृतिसमाधि प्रज्ञापूर्वकहितरेषाम् तीव्र सर्वे कानामासन्नः तीव्र सर्वे आसन्नः तीव्र सर्वे कानामासन्नः मृदुमध्यादिमात्रत्वात् ततोऽपि विशेषः मृदुमध्यादिमात्रत्वात् ततोऽपि विशेषः मृदुमध्यादिमात्रत्वात् ततोऽपि विशेषः ईश्वर प्रणिधानात्वा ईश्वर प्रणिधानात्वा ईश्वर प्रणिधानात्वा क्लेशकर्म विपाकाशैः अपराधुष्वपुरुष विशेष ईश्वरः क्लेशकर्म विपाकाशैः अपराधुष्वः पुरुष विशेष ईश्वरः क्लेशकर्म विपाकाशैः अपरानुष्ट पुरुष विशेष ईश्वरः तत्र निरतिशयं सर्वज्ञबीजं तत्र निरतिशयं सर्वज्ञबीजं तत्र निरतिशयं सर्वज्ञबीजं स एषा पूर्वेषामपि गुरुः कालेनानवच्छेदा स एषः पूर्वेषामपि गुरुः कालेनानवच्छेदा तस्य वाचकः प्रणवः तस्य वाचकः प्रणवः तस्य वाचकः प्रणवः तज्जपस्तदर्थभावनं तदर्थभावनं तज्जपस्तदर्थभावनं ततः प्रत्यक्षेतनाधिगमो यन्तरायाभावश्च तथा प्रत्यक्षेतनाधिगमो अप्यता अभ्यन्तरायाभावश्च ततः प्रत्यक्षेतनाधिगमो यन्तरायाभावश्च व्याधिज्ञानसंशय प्रमादालस्य अविरति भ्रान्तिदर्शन अलक्कभूमिकत्व अनवस्थितत्वानि चित्तविक्षेपास्ते अन्तरायाः व्याधिज्ञानसंशय प्रमाद आलस्य अविरत
भावना तश्चित्त प्रसादन
मैत्री करुणा मुक्तोपेक्षाणां सुख दुःख पुण्य विषयाणां भावनातश्चित्त प्रसादनम् प्रच्छरदन विदारणाभ्यां वा प्राणस्य प्रच्छरदन विधारणाभ्यां वा प्राणस्य प्रच्छरदन विधारणाभ्यां वा प्राणस्य विषयवती वा प्रवृत्ति उत्पन्न मननस्थिति निबन्धनी विषयवती वा प्रवृत्ति उत्पन्ना मननस्थिति निबन्धनी विषयवती वा प्रवृत्ति उत्पन्ना मननस्थिति निबन्धनी विशोकावा ज्योतिष्मती विशोकावा ज्योतिष्मती विशोकावा ज्योतिष्मती वीतराग विषयं वा चित्तं वीतराग विषयं वा चित्तं वीतराग विषयं वा चित्तं स्वप्ननिद्रा ज्ञानालम्बनं वा स्वप्ननिद्रा ज्ञानालम्बनं वा स्वप्ननिद्रा ज्ञानालम्बनं वा यथाभिमध्यानाद्वा ध्यानाद्वा यथाभिमध्यानाद्वा परमाणु परममहत्त्वान्तोऽस्य वशीकारः परमाणु परममहत्त्वान्तोऽस्य वशीकारः परमाणु परममहत्त्वान्तोऽस्य वशीकारः क्षीणवृत्ते अभिघातस्यैव मणिग्रहीतग्रहणग्राहेषु तत्सततञ्जनता समापत्तिः क्षीणवृत्ते अभिजातस्यैव मणिग्रहीतग्रहणग्राहेषु तदञ्जनता समापत्तिः क्षीणवृत्ते अभिजातस्यैव मणिग्रहीतग्रहणग्राहेषु तदञ्जनता समापत्तिः तत्र शब्दा
विकल्पैः संकीर्णा सवितर्का समापत्तिः तत्र शब्दार्थ ज्ञान विकल्पैः संकीर्णा सवितर्का समापत्तिः तत्र शब्दार्थ ज्ञान विकल्पैः संकीर्णा सवितर्क समापत्तिः स्मृति परिशुद्धौ स्वरूप शून्यैव आत्मात्र निर्भासा निर्वितर्का स्मृति परिशुद्धौ शून्य इव अर्थमात्र निर्भासा निर्वितर्का स्मृति परिशुद्धौ स्वरूप शून्यैव अर्थमात्र निर्भासा निर्वितर्का एतयैव सविचारा निर्विचारा च सूक्ष्मविषया व्याख्याता एतयैव सविचारा निर्विचारा च सूक्ष्मविषया व्याख्याता एतयैव सविचारा निर्विचारा च सूक्ष्मविषया व्याख्याता सूक्ष्मविषयं त्वञ्चालिङ्गपर्यवसानम् सूक्ष्मविषयत्वञ्च पर्यवसानम् सूक्ष्मविषयत्वञ्चालिङ्गपर्यवसानम् एव सबीजः समाधिः एव सबीजः समाधिः एव सबीजः समाधिः निर्विचार वैशारद अध्यात्म प्रसादः निर्विचार वैशारद अध्यात्म प्रसादः निर्विचार वैशारद अध्यात्म प्रसादः ऋतुम्भरा तत्र प्रज्ञा ऋतुम्भरा तत्र प्रज्ञा ऋतुम्भरा तत्र प्रज्ञा शुभानुमान प्रज्ञाभ्याम् अन्य विषय विशेषार्थत्वात् शुभानुमान प्रज्ञाभ्याम् अन्य विषय विशेषार्थत्वात् शुभानुमान प्रज्ञाभ्याम् अन्य विषय विशेषार्थत्वात् तच्च संस्कारोऽन्य संस्कार प्रतिबन्धिः तच्च संस्कारो अन्य संस्कार प्रतिबन्धिः तच्च संस्कारोऽन्य संस्कार प्रतिबन्धिः
विनिरोधे सर्वनिरोधा निर्बीज समाधिः तस्यापि निरोधे सर्वनिरोधा निर्बीज समाधिः तस्यापि निरोधे सर्वनिरोधा निर्बीज समाधिः इति समाधिपादः श्रीमत्पतञ्जलि महामुनये नमः। 40 मिनिटाचा वेळ होता. मला वाटलं होतं मला बोलायला मिळालेलं नाही, पण आमच्या समोर असल्यामुळे मला अडचण भासली नाही असं म्हणायला पाहिजे आता, कारण मला बोलायला पण येत नव्हतं. मला 10 मिनिटामध्ये इथले सगळे व्ह्यूज आहे, इथली सगळी माणसं आहात, तुमच्यासारख्यांचे सगळ्यांचे अगदी सद्भावना चांगल्या असल्यामुळं मला आवाज फुटला म्हणा मला म्हणता आलं. आपण पहिलं फक्त घेतलेलं आहे, अजून 3 आहेत टॉपिक, त्यामध्ये 3 पान आहेत. मला उद्या आणि परवा 2 दिवस पण आहे. आपण परत एकदा ह्या सगळ्या जेवढं जाईल तोपर्यंत आपण म्हणू. आणि मी आपण सर्वांना सांगितलं जर अर्धवट राहिलं तर ऑनलाईन मी शिकवीन म्हणून तेही सांगून ठेवले. कारण हे जी सूत्र आहे YCBला आहे, आपले सावंत सर आहेत, त्यांना माहीतच आहे, त्यांना MAला प्रत्येक सत्राला एक वाद होतं. त्यानंतर योग डिप्लोमाला सूत्र आहे. त्यामुळं आणि ही सूत्र आहेत ते अर्थ काहीच सांगितलं नाही, परंतु तुम्ही जर म्हणत गेला तर अर्थ तुम्हाला आपल्याला माहिती पाहिजे असं मनामध्ये इच्छा आहे. कळलं का? हरिओम तत्सत. हरिओम.